तुम्ही मग काहीच ऐका ना. म्हणलं माझ्या बायकोची बहीण करू नका, तरी तुम्ही ऐकलं नाही. आणि आज ते लास्टचा प्या घेऊ नका म्हणलं तरी बी ऐकलं नाही. जमलं का पाया नेता का तुम्ही सांगा. साडू भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी इमान आणतो म्हणलं. इमान इमान आणायची ताकद आपल्यात होय. तुम्ही नखरे करू नका, तुम्ही घरी चला. अशा आपली इज्जताची आहे हो का. नाही पाया पडू नका. पाहू नाही काय नाही, तुम्ही घरला चला. चला घरी गेल्यावर बोलू आपण. आधी इज्जत घालू नका ना. काका बसले दादा ऐकून खाली काय म्हणालो. काका आमचं काही चुकलंय का. नाही साहेब आपलं काही चुकलं नाही. मतारच आराम करा आपलं. अरे आम्ही आराम करताना तुम्हाला जन्म घालूनच केला. गौरू नको मा याला कसं सरळ करायचं ते मला माहित आहे. चा नवरा भेटत होता त्या बहिणीला सोन्यासारखा आहे मसाल भाऊ. अरे तुझ्या बहिणीचं काहीतरी नशीब म्हणाव, असला माणूस भेटलाय. माझ्या बहिणीला माझ्या चांगल्या चांगल्या घरच्या सोयरी घ्यालत्या वावर पाहून तुमच्या घरी त्याला काय माहित तुम्ही अजून बिचारी निघसाल म्हणून. बाई आधी चांगलंच होता हे बोल नाही इकत घ्या लागत गेलं कोणाच्या नादी लागून बिघडलं की काय नाही की काय करा. चाल भाऊ बघितलं का कशी बोलते. बघितलं का तुम्ही कशी बोलायला ते. बघितलं तुमची बायको आजी बोलल्यावर तुम्ही काय केलं असतं. मी काय केलं असतं तुम्हाला सांगतो. मी तिच्या नरड्यात हात घालून जी बाहेर काढली असते. असलं ऐकून घेतलो नसतो मी. बाप आहे म्हणून हिला टिकवायचं नाही तर हिला तवाच खेळत होतं घराच्या बाहेर. बापा ते आऊज आणि हे झाले रे माझ्या कमराचे हाड पहिले ढिले झाले तर बसत नाही एखादं. तुम्ही अजून म्हणायची आम्ही काय कमी आहोत. आम्ही तुमचा सारवा हो तुमचा. आत्ता जाती तो हिला. साडू भाऊ राहू द्या मारू नका. हे ऐका. अरे बापरे बाबा मी जातो घड्या